वन्नकम थरून आमच्या टीमचा बँगलोरचा लीड स्वामी मला वेलकम करत होता. स्वामी, इट्स तरुण नॉट थरून. यस यस, थरून, प्लीज कम प्लीज कम. ह्या लोकांना तर शब्दाचा उच्चार जमतच नाही बहुतेक. नितीन, रोहितचं रोहित करतात तसं माझं थरून करून टाकलं होतं. मी लगेच त्याला करेक्ट करण्याचा नाद सोडून दिला. पुढचा बराच वेळ फ्रेशर्सशी इस्ट्रो जुन्या प्रोजेक्टवरील कलगीज स्किप लेव्हल मॅनेजर्स यांच्याशी मीटिंगमध्येच गेले. सकाळी प्रीतीशी बोलण्याच्या नादात फ्लाईटमध्येही काही खाल्ले नव्हते, त्यामुळे भयंकर भूक लागली होती. मग 12:30चा लंच ब्रेक घेतला. कंपनीचा कॅफेटेरिया सॉलिड होता, जणू काही एखादा लाऊंजच. फूड थपिंग गाणी चालू होती. गेम एरिया ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या प्रकारचे सेक्शन होते. व्हॉट विल यू हॅव थरून, स्वामीने विचारले. ट्राय आउट धिस कन्नड स्पेशल सेक्शन, यू विल लव इट. नाव इट्स ओके, आय विल हॅव पंजाबी. अहुजा नामक स्पोर्ट स्टाफने पंजाबी काउंटरवर माझे स्वागत केलं. व्हॉट विल यू हैव सर. वैसे तो पंजाबी खाने में ना बहुत वैरायटी है जी, बट आपने अगर कभी खाया ना हो तो मैं जी बोलूँगा. आप सरसों दा साग और मक्की की रोटी खाके देखो, जो आप कहे खिलाए. काही मिनिटांमध्येच ऑर्डर सर्व झाली. दिसायला तरी मस्त दिसत होतं. मी लगेच एक फोटो काढून प्रीतीला व्हॉट्सअपवर पाठवला. वाव, माउथ वॉटरिंग. आज काय स्पेशल एकदम. मला वाटलं तू बँगलोरला म्हणजे डोसा इडलीच खात असशील. प्रीतीचा थोड्याच वेळात रिप्लाय आला. आय लव पंजाबी फूड. पंजाबी आणि फूडच्या मध्ये मुद्दाम स्पेस देत मी म्हणालो, गेस व्हॉट आय एम हॅव्हिंग पुरणपोळी. आज नागपंचमी ना. आय लव महाराष्ट्रीयन फूड. माझ्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य उमटलं, कारण माझ्यासारखंच प्रीतीने महाराष्ट्रीयन आणि फूडमध्ये स्पेस दिली होती. दॅट वॉज रिअली स्मार्ट. मी विचार केला. एनिथिंग फनी थरून. मला हसताना बघून स्वामीने विचारलं. नो नथिंग, जस्ट व्हॉट्सअप फॉरवर्ड. नंतर अजून 2-4 जण ऑफिसमधले लंचला जॉईन झाले आणि प्रीतीशी बोलणं तिथेच खुटलं. बाकीचे लोक समोर असताना मी व्हॉट्सअपवर बोलत बसणं ठीक दिसलं नसतं. जेवणानंतर लगेच काही मीटिंग प्लॅन होत्या आणि संध्याकाळपर्यंत मी पुरता त्यात अडकून गेलो. संध्याकाळी हॉटेलमध्ये चेक इन केले तेव्हा दिवसभराची बगबग करून पूर्ण थकून गेलो होतो, पण तरीही मनातून कुठेतरी फ्रेश वाटत होते. गरम पाण्याने मस्त आंघोळ करून आलो तेव्हा बाहेर अंधारून आले होते आणि पावसाला सुरुवात झाली होती. खिडकीच्या काचा लावून घेतल्या आणि हीटर चालू केला. 5 मिनिटात खोली मस्त उबदार होऊन गेली. खिडकीच्या काचावर बाष्प जमा झाल्याने बाहेरचे दिवे आणि पावसाचे काचेवर साठलेले थेंब धुसर दिसत होते. घड्याळात 8:30 होऊन गेले होते. रूम सर्व्हिसला फोन करूनच चायनीज जर्सी ऑर्डर देऊन टाकली. बेडवरच्या थंडगार पडलेल्या पांढऱ्या शुभ्र धुलईत शिरलो आणि प्रीतीला मेसेज केला. आहेस का किचनमध्ये? 9:30ला येते. ओके. 9:30पर्यंत 1-1 मिनिट मोजत वेळ काढला. मधल्या वेळात चायनीज येऊन गेले. थंडीत एक मस्त स्कॉच मारायची इच्छा होती. तसेही सगळे एक्सपेन्सेस कंपनी पेड होते, पण प्रीतीशी नशा मनावर एवढी चढली होती की बाकी कुठल्याही गोष्टीचा काहीच उपयोग नव्हता. पटकन चायनीज खाऊन टाकले, बिल साईन केले आणि प्रीतीच्या रिप्लायची वाट बघत बसून राहिलो. सॉरी आय एम लेट. 9:45ला प्रीतीचा मेसेज आला. आय होप तू झोपला नाहीस इतक्या लवकर. नाही, टीव्ही बघतोय. तू काय करते आहेस? विशेष काही नाही, जस्ट आवरून झालं घरातलं. माझ्या रूममध्येच आहे. ओके. सो हाऊ वॉज द डे? हाऊ इज बँगलोर? डे इज ओके, नथिंग स्पेशल. का रे, एवढा का डाऊन नाही ग, असंच. मध्ये काही क्षण शांततेत गेले. तरुण एक विचारू? यस प्लीज. विचारू का काय? विचार ना सरळ. तू असं अचानक काहीच न सांगता बँगलोरला? आय मीन, एक मॅसेज तरी करायचास. अगं खरंच असं अचानक ठरलं काल. खरं तर मी आज दिवसभर त्याचाच विचार करत होते. मी पण काल दिवसभर तू त्या दिवशी जे म्हणालीस ना त्याचाच विचार करत होतो. डू यू लाईक मी तरुण? प्रीतीने अनपेक्षितपणे एकदमच हा प्रश्न विचारला. म्हणजे डू यू लाईक मी? सरळ साधा प्रश्न आहे. व्हॉट एक्झॅक्टली यू मीन बाय लाईक?
त्याची डेफिनेशन काय? डेफिनेशन मला माहीत नाही तरुण, बट आय कॅन सी इट इन युअर आईज अँड आय एम नॉट शुअर अबाउट माईन. मला तुझ्याशी बोलायला खूप आवडतं प्रीती. का माहीत नाही, पण खूप मस्त वाटतं तुझ्याशी बोलल्यावर. वाटतं आपण एकमेकांना गेली कित्येक वर्ष ओळखतो. बास एवढंच वाटतं. पण तरुण, तुझे डोळे तर वेगळंच सांगतात. आणि माझं म्हणशील तर तर ती एक प्रकारची विलक्षण ओढ, एक प्रकारची हुरहुर. हे काय आहे तरुण? का मला सारखं वाटतं की तू कुठे आहेस ते मला माहिती असावं? का असं वाटतं की सारखं तू माझ्या संपर्कात असावास? का घडणारी प्रत्येक गोष्ट, मग ती किती का शुल्क असेना, तुझ्याशी शेअर करावीशी वाटते? तुला नाही असं वाटत तरुण? तुझ्याशी सकाळी बोलताना मी एकटीच हसत होते, वेळ लागल्यासारखी. तुझ्याशी सकाळी बोलताना मी एकटीच हसत होते, वेळ लागल्यासारखी. मी एकटीच का बोलते आहे? बोल ना तरुण काहीतरी. मला खरंच काहीच कळत नाही आहे. काय बोलू मी तरी प्रीती? खरं सांगू तर माझी अवस्था पण काही तुझ्याहून वेगळी नाही आहे. मलाच आता भीती वाटू लागली आहे. वाटतं मी इतका थिल्लर ठरकी आहे का? पहिली गेली की लगेच दुसरी आवडू लागली. लगेच दुसरीच्या प्रेम प्रेम वेडा आहेस का तरुण? प्रेम काय असं 2-4 दिवसात होतं का? आपण दोघं असं कितीच ओळखतो एकमेकांना. पण प्रीती, मग लव्ह ॲट फर्स्ट साईट, ओ कॉमन बी प्रॅक्टिकल असल्या गोष्टी फक्त सिनेमातच असतात तरुण. नो, मला नाही वाटत ह्या फक्त सिनेमातल्याच गोष्टी आहेत. मी कित्येक उदाहरण बघितले आहेत, फक्त आजच्या काळातील नाही तर पूर्वीच्या काळातसुद्धा. प्रीती, मला वाटतं प्रेम हा काही वेगळाच प्रकार आहे. त्याच्या साक्षात्कार कुणाला एका नजरेने होईल तर कुणाला महिने लागतात. तुला माहिती आहे तरुण, तू आज इथे नाहीस या विचारानेच मला कसं तरी होत होतं. पोटात असं गुडगुडल्यासारखं, लाईक बटरफ्लाईज इन स्टमक. मनामध्ये एक प्रकारची बेचैनी होती. साध्या साध्या गोष्टीमध्ये उगाच चिडचिड होत होती. सेम हिअर प्रीती. मला मनातल्या मनात प्रचंड गुदगुदल्या होत होत्या. असं वाटत होतं उगाचच केस उपटत बेडवर नाचावं, जोरजोरात ओरडावं, गडबडा लोळावं. पण मी समहाऊ स्वतःला कंट्रोल केलं. बिन तेरे कोई खलीश है हवाओं में बिन तेरे. आपण उद्यापासून नकोच बोलूयात का? तू व्हॉट्सअपमध्ये ब्लॉक करून टाक मला. ओके, गुड आयडिया. गुड आयडिया काय? गप्प बस तू. कशाला गेलास तिकडे बँगलोरला तडमडायला आणि म्हणे गुड आयडिया? मला तर काय बोलायचं ते सुचत नाहीये. तू असं अनपेक्षितपणे एकदम ह्या विषयावर येशील असं वाटलं नव्हतं. पण मग आता काय करायचं? रेडिओवर कुठलं तरी दर्द तन्हाई गाणं लागलं आहे. आय एम लिव्हिंग दिस फिलिंग तरुण. त्या गाण्यातला प्रत्येक शब्द असा अगदी मनाला भिडतो आहे. वाटतंय बस हे माझ्यासाठीच गाणं आहे. आय एम नॉट एबल टू कंट्रोल. फक्त टाईप. बोल काय तरी तरुण. असा गप्प नको राहूस. सॉलिड केमिकल लोचा झालाय डोक्यात प्रीती. माय माइंड सेज वन थिंग अँड हार्ट सेज अनदर. म्हणजे प्रीती, तू जे म्हणणं ते आहेस ना, माझं मन अगदी तसंच आहे. फक्त आणि फक्त तूच आहेस त्यात. अँड ब्रेन, डोक्यात फक्त नेहा आहे. व्हॉट? नेहा कुठून आली मध्येच? आय मीन, हे बघ, आपल्याला नक्की माहीत नाही की आपल्या फिलिंग्स नक्की कसल्या आहेत. वाटतं लेट्स गिव्ह इट अ ट्राय. मे बी हे फक्त एक अट्रॅक्शन असेल. मे बी महिन्याभरात आपल्याला एकमेकांबद्दल जे आता वाटतं तसं वाटणार पण नाही. मे बी लाईफ विल बी नॉर्मल अगेन. होतंय काय ही लाईफ? यू सेड यू डोंट वांट टू बी अनदर. नेहा, माझंच पण तेच मत आहे. मला उगाच कुणाला फसवायचं नाही आणि स्वतःही फसायचं नाहीये. काय फसवायचं काय बोलतो आहेस? मला काहीच कळत नाहीये तरुण. प्रीती, हे बघ, आपण जर खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलो असू किंवा पुढे जाऊन एकमेकांच्या प्रेमात पडलो तर नंतर काय? शेवटी परत माझा आणि नेहाचा जो प्रॉब्लेम होता तो तर कायम आहेच ना. माझे घरचे कधीच्या लग्नाला परवानगी देणार नाही. तू बिन बताये मुझे ले चल गई. मस्त गाणं लागलंय तरुण. प्रीती, मी काय बोलतोय? तू काय बोलते आहेस? प्लीज बी सिरियस. कम ऑन तरुण. मला तर वाटलं होतं की मी असं काही बोलले तर तू डोळे झाकून म्हणशील लेट्स गो अहेड. तू कधीपासून सिरियस? शेट अप प्रीती. तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर कदाचित मी नसता विचार केला. बट रिअली आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू बाय एनी मीन्स. ओके, आय एम सॉरी. बरं मग तूच सांग काय करायचं? डू यू लव्ह मी प्रीती?
प्रीती, बऱ्याच वेळ टायपिंग येत होतं. काही लिहिती आहेस इतक्या वेळ? बोल ना, काय लिहिलं होतंस आणि परत डिलीट केलंस? काही नाही, असंच. काय काय असंच? यू लव मी ऑर नॉट? आय डोंट नो. व्हॉट आय डोंट नो? मग कशाला मगाशी बोंबलत होतीस तू? बिन बतायले चल वगैरे. मी साइन आउट करते. तरुण, अरे काय चाललंय? काय आपण काय सीसॉ खेळतो आहे का? कधी तू ह्या बाजूला तर कधी मी. तो माझा मूर्खपणा समज हवं तर. तरुण, तुझं नेहावर प्रेम नव्हतं. आय मीन तुझ्या म्हणल्याप्रमाणे तसं प्रेम नव्हतं, पण तरीही तिच्याबरोबरच विरह सहन करायला तुला किती कष्ट पडले ते पाहिलं मी, आणि तू सुद्धा ते जाणतोस. मग उद्या आपल्या नशिबी सुद्धा असंच वेगळं होणं लिहिलं असेल तर? मला पण तुला परत हर्ट झालेलं नाही पाहणार. तरुण, आज स्वतःला थांबवशील कदाचित, मी पण. उद्याचं काय? कशावरून? आपली मैत्री ही फक्त मैत्रीच राहील. सेट तरुण, व्हॉट हॅव वून डन? तू स्वतःला नको दोष देऊस प्रीती. आपण दोघेही एवढी इन्व्हॉल्व आहोत. सो वी आर नॉट इन लव्ह? विचारतो आहेस का सांगतो आहेस? ही सांगतो आहे विथ अ क्वेश्चन. प्रीती, मी तुला फ्लर्ट वगैरे वाटत नाही ना? आय रिअली लाईक यू यार. अरे वा, गुड टू नो दॅट. मग मगाशी कशाला डेफिनेशन विचारत होतास? लेट्स नॉट हरी थिंग्स. नीट विचार करू. आपल्याला घाई कसलीच नाहीये. तू परत आलास की भेटून बोलू, ओके? धिस विल हर्ट असं तरुण, मला अशी टाइमपास कमिटमेंट नाही आवडत. एक तर इस पार या उस पार. जे काही आपण दोघं मिळून ठरवू ते फायनल असेल, आणि तोपर्यंत निदान व्हॉट्सअपवर तरी आपण बोलू शकतो ना? का ते पण नाही? थँक गॉड प्रीती. मला वाटलं उद्यापासून तू व्हॉट्सअपवर पण भेटणार नाहीस. गुड नाईट तरुण, स्वीट ड्रीम. गुड नाईट. मोठ्या कष्टाने मी गुड नाईट लिहिलं, आणि त्याहून मोठ्या कष्टाने पुढे काही न बोलता संवाद तिथे संपवला. बाहेर पावसाची रटरट वाढली होती. बाल्कनीच्या खिडकीच्या काचावर पाण्याचे टपोरे थेंब आपटून घरंगळत खाली घसरत होते. मनात विचार आला, आत्ताच्या आत्ता घरी फोन करून प्रीतीबद्दल सांगून टाकावं. एकतर प्रीतीला ॲक्सेप्ट करा, नाही तर मी चाललो घर सोडून. इथे बँगलोरला एक शब्द टाकायचा अवकाश मला आनंदाने इथे ट्रान्सफर करून घेतलं असतं. मी आणि प्रीती दोघंच आनंदाने इथे बँगलोरला राहिलो असतो. मला प्रथमच माझ्या घरच्यांचा इतका प्रचंड राग आला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली? स्टोरी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तसंच आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.